तर बघा मैत्रिणींनो, जसं जसं गाव बदलतं, भाग बदलतात, तसं तसं भाज्या करण्याच्या पद्धतीसुद्धा बदलतात. अगदी साधं सिंपल वांग्याचं भरीतसुद्धा अगदी गावगावच्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं. तर आज आपण अगदी गावाकडं कसं एकदम झणझणीत, चमचमीत, चुलीवर वांगी भाजून, शेगडीवर वांगी भाजून असं वांग्याचं भरीत केलं जातं. अगदी तसंच आपण वांग्याचं भरीत कसं करायचं ते पाहणार आहोत. चला तर मग. नमस्कार, मी रेश्मा. आपल्या ह्या चॅनलमध्ये आपलं खूप 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 स्वागत. तर मी घेतलेली आहेत 2 वांगे. गावरान आहेत, अगदी हिरवे बघून घेतलेत. काटेरी वांगे आहेत. आपल्याला भरतासाठी, भाजण्यासाठी अगदी बारीक पण नकोत आणि जास्त मोठे पण नकोत, मध्यम आकाराची मी वांगे घेतलेली आहेत. तर आता त्याचे काट्याची जो भाग आहे आपण तो काढून घेणार आहोत, म्हणजे भाजायला सोपं जातं आणि छान अशी वांगी भाजली जातात. आता त्याला आपण तेल लावून घ्यायचं आहे. एकदा वांगी आपली किडकी आहेत का, कुठे होल आहे का हे बघून घ्यायचं आहे. आणि आता तेल लावून झालं की आपण आता वांगे भाजून घेणार आहोत. तर आता तुमच्याकडे चूल असेल, शेगडी असेल तर त्यात भाजले तर अगदी उत्तमच, पण आपल्याकडे नाही तर आपण गॅसवर भाजणार आहोत. तर माझ्याकडे ही जाळी आहे. तुमच्याकडे नसेल तर ही जाळी, आता हे जे स्टँड आहे किंवा ही जी रिंग आहे, किंवा आपण छोटं भांडं गॅसवरती ठेवतो त्यासाठी आपल्याला एक छोटी रिंग मिळते, तर त्याच्यावर सुद्धा आपण भाजू शकतो. 2-2 बॅचने आपण वांगी भाजू शकतो. पण मी आता जाळी आहे तर त्यावरती आपण आता वांगी भाजून घेणार आहोत. तर आता ती वांगे मी मध्यम गॅसवर, मध्यम आचेवर भाजणार आहे. जास्त स्लो पण करायचं नाही गॅसची फ्लेम, आणि जास्त मोठीसुद्धा करायची नाही. स्लो केली की वांगे कडक होतात आणि आपल्याला चांगले वांगे असे भाजले जात नाहीत. आणि मोठा गॅस केला की वरचा भाग काळा होतो आणि आतलं भाजलं जात नाही वांगं. तर आता 1-1, 2-2 मिनटांनी आपण आता वांगे असे पलटी करायचे. आता 2 वांग्याच्या भरतासाठी 3 मध्यम आकाराचे कांदे कापून घ्यायचेत आपण, आणि लसूण सोलून बारीक छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. तर आता 2-2 मिनटांनी आपण असे मस्त वांगे पलटून भाजून घ्यायचे. एकसारखे व्यवस्थितशीर असे भाजायचे. तर आता बघू शकताय मधला भाग, वांग्याचा पुढचा भाग भाजून झालेला आहे. आता आपण देठाकडचा भाग भाजूया. तर तो देठाकडचा भाग जो आहे तो मध्ये करून घ्यायचा आहे. तर आता हाताने तुम्हाला हाताला भाजू शकतं. तर तुमच्याकडे जर चिमटा असेल तर चिमट्याच्या साहाय्याने तुम्ही ही वांगे आता भाजू शकता. तर आता देठाचा भाग आहे ना, तर तो मध्ये करायचा आहे, म्हणजे देठाकडचा सुद्धा भाग चांगला भाजला जाईल. तर एकसारखा सगळीकडून व्यवस्थित असं वांगं भाजून घ्यायचं आहे. तर बघा आता वांगे छान असे आपले भाजली गेलेले आहेत. मी गॅस बंद करते. तर आता आपण वांगे चांगले असे सोलण्यासाठी आपण बघा एक ट्रिक तुम्हाला मी सांगते. एका मोठ्या ताटामध्ये आता वांगे मी काढून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता एकसारखे असे मस्त वांगे आपले भाजले गेलेले आहेत. आता वरचं जे वांग्याचं साल आहे ते अगदी कडक झालेलं आहे भाजल्यामुळं. आता ते मऊ होण्यासाठी आपण वरून त्यावरती काहीतरी एखादं भांडं काहीतरी त्यावरती झाकण, पूर्ण पॅक झाकण ठेवायचं आहे, म्हणजे त्या वाफेवरती वांग्यांची जी साल आहे ती मऊ होते आणि आपल्याला चांगली वांगे सोलता येतात. तर 5 मिनिट झालेले आहेत बघा, मी झाकण ठेवलं होतं. तर आता बघू शकताय वांग्याची वरची जी साल आहे भाजलेली तर ती मऊ झालेली आहे, म्हणजेच आपल्याला आता ही वांगे छान असे सोलता येतील. तर आता बघा, हलक्या हाताने काढलं तरी वरचा जे साल आहे ते लगेच निघतंय. मग अशा पद्धतीने आपण आता ही वांगे सोलून घेऊयात. तर मस्त अशी वांगे बघा सोलता येतात ते. तर ही ट्रिक तुम्हाला माहीत होती का, मला कमेंट करून सांगा. तर बघा, असेच जर आपण वांगे ठेवले असते ना तर ते सोलायला थोडेसे अवघड जातात, कठीण जातात, कारण वरची साल लगेच नीट निघत नाही. त्यामुळे आता बघा, हे असं जर आपण भांडं पालतं घातलं की हे बघा देठाचा सुद्धा भाग लगेच निघतो आणि छान असे आपले वांगे सोलले जातात. आता हे दुसरे वांगं आपण सोलून घेऊया. दोन्ही वांगे सोलून झालेले आहेत. आता आपल्याला मध्ये किडकं आहे का पुन्हा बघायचं आहे. तर हलक्या हाताने अगदी ती वांगं जे आहे तर फोडी त्याच्या अशा उलगडून घ्यायच्यात, आणि मध्ये काही कीड आहे का किंवा अळी वगैरे असली तरी ती लगेच दिसते. तर अशा पद्धतीने आपण बघा असं उलगडून घेऊयात. अगदी हलक्या हाताने घ्यायचं आहे, म्हणजे जर कीड असेल तर लगेच दिसते.
तर आपले दोन्ही वांगे अगदी चांगले आहेत, पांढरे शुभ्र आहेत बघा मधून. तर वांगं बघा आता थोडंसं गरम आहे, तर त्यामुळे आपल्याला स्मॅश करायला आता मी ह्या चमच्याने स्मॅश करते. तर लगेच बघा लगेच स्मॅश होतं आहे. मस्त आपली वांगी भाजली गेलेली आहेत. तर गावाकडं बघा चुलीमध्ये किंवा शेगडीवरती असं छान असं भाजतात, त्याच्यामुळे त्याची चव पण खूप छान लागते. आता हे जे वांगं आपण स्मॅश केलं आहे त्यामध्ये सुद्धा कुणी कुणी त्यात तिखट, मीठ, तेल, कच्चा कांदा, कोथिंबीर घालून तसंच भाकरीबरोबर खातात, ते सुद्धा खूप छान लागतं. पण आपण त्या वांग्याला आता फोडणी देणार आहोत. तर गॅसवरती मी कढई तापायला ठेवली. त्यात आता 2-2.5 चमचे मी तेल टाकते, कारण भरतासाठी तेल जर जास्त टाकलं तर खूप छान लागतं. तर तेल आता तापलं की मोहरी टाकायची, भरपूर असे जिरे टाकायचे, हिंग टाकायचा आहे आणि आता लसूण आपण सोललेला जो बारीक तुकडे केलेले आहेत ते भरपूर असा लसूण घालायचा आहे. आता या भरतासाठी भरपूर असा लसूण आणि भरपूर असा कांदा पाहिजे. कांदा आणि लसूण भरपूर टाकला की छान लागतं हे भरीत. आता लसूण चांगला सोनेरी रंगावर येईपर्यंत परतायचा आहे आणि बारीक चिरलेला कांदा आपण त्यामध्ये टाकायचा आहे. आता कांदासुद्धा सोनेरी रंगावर येईपर्यंत परतायचा आहे मंद गॅसवरती. तर बघा आता कांदासुद्धा छान आता आपला परतायला लागलेला आहे, परतत आलेला आहे. हां, तर बघा आता कांदा छान असा परतला आहे आपला. आता त्यामध्ये आपण हळद टाकायची, बेडगी मिरची पावडर टाकायची आणि घरचं लाल तिखट टाकायचं आहे. तर तुमच्या आता तिखटाच्या आवडीनुसार तुम्ही त्यामध्ये तिखट टाकू शकता. आता गावाकडे कसं कुणी कुणी लाल तिखट टाकत नाही, तर हिरवी मिरची ठेचून टाकतं. तर तसंही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरची घालू शकता. आता त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि आता स्मॅश केलेलं वांगं टाकायचं आहे. आता ते पण त्यामध्ये पण स्मॅश करत करत चांगलं असं परतून घ्यायचं आहे. तर बघा मस्त असं आपण परतून घेतलं आहे. तर मस्त लाल भडक छान झणझणीत चमचमीत असं आपलं वांग्याचं भरीत मस्त तयार झालेलं आहे. तर 2-1 मिनिट आपण छान असं परतून घ्यायचं आहे. आता त्यात चिरलेली कोथिंबीर घालायची. तर बघा घरामध्ये असं मस्त वास सुटला आहे, घमघमाट सुटलेला आहे. पाहताच क्षणी असं खावंसं वाटतं असं आपलं भरीत तयार झालं आहे. आता या भरतासोबत ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी किंवा चपातीसुद्धा खूप छान लागते. चला मग आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात. तर मस्त असं आपलं वांग्याचं भरीत तयार झालं आहे. हे डब्यालासुद्धा देण्यासाठी घरी वरण भाताबरोबर भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता. आता त्यावरती आपल्याला फोडणी द्यायची. तर कडक तेल तापवायचं आहे, भरपूर असे जिरे, हिंग, लसूण आणि लाल मिरच्या छान अशा तेलामध्ये तळून घ्यायच्या, खमंग अशी फोडणी करायची आणि आपल्या भरतावर टाकायची. तर मस्त फोडणीचं, खमंग फोडणीचं, गावरान पद्धतीचं वांग्याचं भरीत आपलं छान तयार झालेलं आहे. तर तुम्हाला हे भरीत कसं वाटलं मला कमेंट करून सांगा. आणि आपले व्हिडिओ जर आवडत असतील तुम्हाला तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. म्हणजेच रोजचे अपलोड होणारे व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग भेटूयात अशा छान छान रेसिपींच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.